नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, अंश ॲडमिशन कन्सल्टन्सी सोलापूरच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती मी प्राध्यापक अभिजित पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे। आजचा जो आपला विषय आहे की डॉक्युमेंट्स म्हणजे जे नीट प्रवेश प्रक्रिया जे आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया आहे, तर त्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात, ठीक आहे। तर मी आज त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर सर्वात महत्त्वाचे जे आहेत ते म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र, याच्यामध्ये 10वीचं गुणपत्रक, त्याचबरोबर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते महत्त्वाचं डॉक्युमेंटमध्ये मानलं जातं की ज्याच्यावरती जन्मतारखेचा उल्लेख असतो। त्याचबरोबर जे CBSEचे स्टुडंट आहेत त्याच्यामध्ये गुणपत्रक आणि हे जे सर्टिफिकेट आहे तर ते वेगळं नसून ते एकच असतं। स्टेट बोर्डासाठी मात्र हे वेगळं राहतं। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की 12वीचं मार्कशीट, त्याचबरोबर 12वीचा ELC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे। 12वीला किमान ओपन कॅटेगरीसाठी जे आहेत ते 50% गुण पाहिजेत, म्हणजे PCBला 150 मार्क्स असणे आवश्यक आहे। तसेच अदर कॅटेगरीसाठी SC असेल, ST असेल, OBC असेल, NT असेल, SEBC असेल, तर यासाठी मात्र ही अट जी आहे ती 40% म्हणजेच 120 गुण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ओपनचा कॅन्डिडेट असेल आणि PWD असेल तर यासाठी 45% एवढे म्हणजेच 135 गुण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर EWS कॅन्डिडेटसाठी मात्र 150 गुणांचीच आवश्यकता आहे। यासाठी कोणतीही गुणाची सवलत दिली जाणार नाही। त्याचबरोबर जे विद्यार्थी इतर कॅटेगरीशी बिलॉंग करतात, ओपन EWS सोडून इतर कॅटेगरीशी बिलॉंग करतात, म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, NT कॅटेगरी असेल, SBC असेल, SEBC कॅटेगरी असेल, तर अशा विद्यार्थ्यांकडं सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे तर ते म्हणजे कोणतं आहे, तर ते कास्ट सर्टिफिकेट। त्याचबरोबर त्याची व्हॅलिडिटी पण झालेली असली पाहिजे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे। जर कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे नसेल तर प्रवेशाच्या वेळेस आपल्याला अडचण होऊ शकते। त्यामुळं ज्यांनी आत्तापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नाही तर ते कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतात। फक्त SC आणि STसाठी हे दोनच डॉक्युमेंट आहेत, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी। त्यानंतर SC ST सोडून जे OBC असेल, NT असेल, SBC असेल आणि SEBC या ज्या कॅटेगरी असणार आहेत तर या कॅटेगरीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तर याबद्दल बरेच पालक जे आहेत ते मला विचारणा करतात की सर, आमचं उत्पन्न जास्त आहे, मी नोकरीमध्ये आहे, तर अशा वेळेस घाबरून जायची गरज नाही। नोकरीमध्ये जरी असाल, फक्त तुम्ही क्लास 1 कॅटेगरीशी बिलॉंग करत नसाल तर तुम्हाला हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे तर ते सामाजिक आरक्षण म्हणून तुम्हाला दिलं जातं। तर हे सामाजिक आरक्षण हे आपला हक्क आहे आणि त्यासाठी मिळालं फक्त शैक्षणिक सवलत, जी आर्थिक सवलत आहे ती फक्त तुम्हाला याच्यामधून मिळणार नाही, ठीक आहे। तर याचबरोबर विद्यार्थ्याचं एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा असणं आपल्याकडं गरजेचं आहे। कारण डोमेसाईल ज्या स्टेटमध्ये असतं त्या स्टेटमधल्या 85% सीट्ससाठी आपला हक्क असू शकतो। जर हे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ऑल इंडिया 15% कोटामधूनच तुम्हाला भाग घ्यावा लागणार आहे। 85%साठी तुम्ही इलिजिबल राहत नाही, त्यामुळे हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे असतं तर ते अनेक्षर ज्यावेळेस ब्राउचर प्रसिद्ध होतं तर त्यावेळेस आपल्याला हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे तर ते किमान MBBS डॉक्टरच्या लेटर हेडवरती आपल्याला हे मेडिकल फिटनेस जे आहे तर ते सर्टिफिकेट मिळतं। आपला जो व्हॉट्सॲप चॅनल आहे त्या व्हॉट्सॲप चॅनलवरती ते तुम्ही घेऊ शकता, डाउनलोड करून घेऊ शकता। त्याची PDF मी व्हॉट्सॲप चॅनलवरती दिलेली आहे। त्याचबरोबर नीटचे डॉक्युमेंट्स, म्हणजे नीटचे तुम्ही जे एक्झाम दिलेली असते त्या एक्झाममध्ये जे सर्वात अगोदरचं जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं असतं ते म्हणजे तुमचं नीटचं कन्फर्मेशन पेज, तेही असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला कॉलेजला द्यायला लागतं। त्याचबरोबर नीटचं ॲडमिट कार्ड जे आहे तर ते
महासीईटी पोर्टलवरती आपल्याला ते अपलोड करावं लागतं. त्याचबरोबर ती तुमचा नीटचा जो रिझल्ट आहे हे कागदपत्र इसेन्शियल आहे, त्याशिवाय आपला फॉर्म भरला जाणार नाही. त्याचबरोबर ती प्रत्येक कॉलेजवरती आपलं ॲडमिशन झाल्यानंतर काय करावं लागतं की आपल्याला त्या कॉलेजला जाऊन प्रत्यक्षरित्या आपल्याला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात. त्याचबरोबर ती कॉलेजवर गेल्यानंतर तुमचं उत्पन्न खरं आहे का हे पडताळण्यासाठी तुमच्या पालकांचं पॅन कार्ड असतील, आधार कार्ड असतील, हेही तुमच्याकडून घेतले जातात. त्याचबरोबर ती विद्यार्थ्याचं आधार कार्डही तुमच्याकडून घेतलं जाईल, कॉलेजवरती घेतलं जाईल आणि कॉलेजकडून त्याचं व्हेरिफिकेशन होत असतं. माझी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जे आपलं उत्पन्न आहे ते उत्पन्न जे असतं तर ते आपल्या पॅन कार्डवरती दाखवत असतं. कृपया कुणीही खोटे कागदपत्र बनवून, खोटे दस्तावेज बनवून शासनाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. कारण आम्ही याच्या अगोदर पाहिलेलं आहे की बऱ्याच लोकांनी फेक डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि फेक डॉक्युमेंट्समुळं विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेले पाहिलेले आहेत. जवळजवळ 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला हा सल्ला देतो की चुकून कोणीही उत्पन्न कमी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण आपल्या पॅन कार्डवरती त्याचं किंवा आपल्या आधार कार्डवरती त्याचं रेकॉर्ड असतं, हे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही काय करा, एका पेनड्राईव्हमध्ये घेऊन ठेवा. त्याची साईज किमान 200 ते 300 KB असावे. कारण ज्यावेळेस तुम्ही पण ॲडमिशनसाठी जाता तर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स मागितले जातात तर ते सॉफ्ट कॉपी स्वरूपामध्ये पण मागितले जातात, PDF फॉर्ममध्ये मागवले जातात. तर 200 ते 300 KB प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्ही सेपरेटली करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कॉलेजला गेल्यानंतर ऐन टायमाला पळापळ होणार नाही. त्यानंतर पुढची कॅटेगरी येते ती म्हणजे डिफेन्समध्ये 3 पार्ट येतात की एक म्हणजे D1 म्हणजे काय असतं की जे व्यक्ती डिफेन्स कॅटेगरीमध्ये येतात किंवा जे व्यक्ती डिफेन्स सर्व्हिसमध्ये आहेत आणि सध्या त्यांची सर्व्हिस चालू आहे अशांसाठी D1चं सर्टिफिकेट उपलब्ध होऊ शकतं. ठीक आहे, ते तुमचे जिल्हा सैनिक कार्यालयाकडून तुम्ही ते घेऊ शकता आणि ते आपल्याला अपलोड करावं लागतं. त्याचबरोबर ती D2 कॅटेगरी आहे, म्हणजे जे डिफेन्स सेवेमधून निवृत्त झालेले आहेत तर त्यांच्यासाठी D2 कॅटेगरी असते. आणि या दोन्हीसाठीही पालकांचं डोमेसाईल आवश्यक आहे. जर डोमेसाईल नसेल तर ऐन टायमाला पळापळ तुमची होऊ शकते आणि ॲडमिशन होऊ शकणार नाही. त्यामुळे पालकांचं डोमेसाईल असणं तेही गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे D3 म्हणजे डिफेन्सच्या बाबतीमध्ये. म्हणजे काही व्यक्ती काय करतात, डिफेन्स सर्व्हिससाठी समजा एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो कर्नाटकामध्ये गेलेला आहे आणि डिफेन्सची सेवा कर्नाटकामध्ये करतोय, त्यांची फॅमिली पूर्ण कर्नाटकामध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यांचं डोमेसाईल जे आहे तर ते कर्नाटकाचं झालेलं आहे. अशा व्यक्तींनी D3चा फॉर्म जो आहे तो जिल्हा सैनिक बोर्डामधून आपला तो फॉर्म जो आहे तो उपलब्ध करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे EWSसाठी आपल्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट जे असणं ते गरजेचं आहे. जे SCBC असतील किंवा मराठा कॅटेगरीमधले जे SCBC कॅन्डिडेट असतील किंवा EWS कॅन्डिडेट असतील तर फक्त त्यांना सेंट्रलचं EWS मिळालं असेल. मराठा कॅटेगरीसाठी ते EWS मिळू शकत नाही, त्यामुळे ते स्टेटला लागू होणार नाही. नाहीतर तुम्ही ते स्टेटला लागू होईल म्हणून जर त्या विश्वासावरती बसलात तर तुमचं ॲडमिशन जे आहे ते EWS कॅटेगरीमधून होणार नाही. त्याचबरोबर ती मायनॉरिटी सर्टिफिकेट असतं. आपल्या देशामध्ये बरेचसे मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक प्रजाती आहेत, तर त्यापैकी जैन मायनॉरिटी असेल, हिंदी मायनॉरिटी असेल, त्यानंतर बौद्ध मायनॉरिटीचे असतील किंवा मुस्लिम मायनॉरिटी, अजूनही बऱ्याचशा किंवा हिंदी मायनॉरिटी अशा मायनॉरिटी कॅटेगरी असतील तर त्यांनी ॲफिडिएट जे असतं तर ते ॲफिडिएट द्यायचं आहे. त्याचे परफॉर्म जे आहेत तेही आपल्या ऑफिशियल जो चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचं जे असतं ते म्हणजे ऑर्फन म्हणजे अनाथ. आणि अनाथ महिला व बाल रुग्णालयाकडून हे अनाथाचं सर्टिफिकेट महिला व बाल कल्याण केंद्र यांच्याकडून हे सर्टिफिकेट जे आहे ते उपलब्ध
करून घ्यावं लागतं आणि ते आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहे. ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस हे सर्व सर्टिफिकेट जे आहेत ते अपलोड करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे हे सर्टिफिकेट जे विद्यार्थी आणत असतील तर ते हे बनवून घेऊ शकतात. त्यांचंही मेरिट वेगळं राहतं. त्याचबरोबर ती हिली एरिया म्हणजे डोंगरी एरिया यासाठीचे पण सर्टिफिकेट असतात. जे पण हिली एरियाशी बिलॉंग करतात तर ते सर्टिफिकेट बनवून घेऊ शकतात. त्याचबरोबर ती महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डर MKBचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याकडं असणं गरजेचं आहे. जे महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरवरती असतील आणि जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती अफेक्टेड पर्सन असतील तर अशा लोकांनी हे सर्टिफिकेट बनवून घ्यावं. त्याचबरोबर ती या सर्टिफिकेटसाठी मदर टंग सर्टिफिकेट पण आवश्यक आहे. त्याचबरोबर ती 10वी आणि 12वी मात्र ह्या MKB बॉर्डरमधूनच झालेली असावी हे यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना एकदम चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते त्यामध्ये कोणतीही कमतरता असली नाही पाहिजे यासाठीचं सर्व मार्गदर्शन मी केलेलं आहे. तर यानंतर आपण पुढील एक नवीन विषयावरती लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.